उमापूर राक्षसभुवन जाणाऱ्या रोडवर टाकरवाडी फाट्याजवळ अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 5,03,000चा मुद्देमाल हा चकलांबा पोलिसांनी जप्त केला आहे। सदर घटना दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान घडली होती, म्हणून गुन्हा दाखल करत आज 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या उमापूर ते राक्षसभुवन जाणाऱ्या रोडने टाकरवाडी फाट्याजवळ या ठिकाणी अज्ञात ट्रॅक्टर चालक आणि मालक हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर व लोखंडी ट्रॉलीने गोदावरी नदी पात्रातील शासनाच्या ताब्यात असणारी कोणत्याही वाळू वाहतुकीस परवाना नसताना वाळूची बेकायदेशीर अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आला। यामध्ये एक स्वराज 744 एफई कंपनीच्या निळ्या रंगाचा ट्रॅक्टर किंमत 4,20,000 रुपये आणि लोखंडी ट्रॉली किंमत 80,000 रुपये व 3,000 रुपये वाळू एक ब्रास असा एक 5,03,000 रुपयाचा मुद्देमाल हा चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। म्हणून या प्रकरणी फिर्यादी चकलांबा पोलीस स्टेशनचे सुरवसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात लोकांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात कलम 303(2), 305 BNS 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस हवालदार भोले हे करत आहेत।